मी आज अचानक प्रवासातच कशी? तर हा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. तर नमस्कार, मी प्रांजली आणि तुम्हा सगळ्यांचे एका मिनी ब्लॉगमध्ये मी मनापासून स्वागत करते. तर कालचा जो ब्लॉग होता, जिथे आम्ही माझे कुलदैवत म्हणजे माझ्या माहेरचे जे कुलदैवत आहे, उपरई, तिथे आम्ही गेलो होतो. त्याच्यानंतर आम्हाला विहिरीला यायचं होतं. विहीरपूर म्हणजे महिमापूर हे अचलपूर ते परतवाडा या रोडवर आहे. तर तिथे मुलांची अंघोळ करतात. अंघोळ करण्यासाठी विहीरपूर हे म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला अष्टमा सिद्धी असे सुद्धा म्हणतात. तर तिथे आम्ही आलो आणि तिथे बघू शकता विहिरीवर बरीचशी गर्दी होती आणि तिथे अशी बादली घेऊन त्यामध्ये कापूर टाकावा लागतो. त्या बादलीची पूजा करावी लागते. त्याच्यानंतरच बादली आतमध्ये सोडावी लागते. या विहिरीचं खूप 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 जास्त लहान मुलांसाठी महत्त्व आहे. इथे प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आणतात आणि त्याच्यानंतर आपल्या लहान 6 ते 7 महिन्याच्या झाल्यानंतर तेव्हा सुद्धा मुलांना आणतात. त्याच्यापेक्षा लहान मुलांना सुद्धा आणतात. तर आमच्या बाळाची आम्ही अंघोळ केली नाही, कारण तो खूप छोटा होता आणि माझा शाहू मोठा होता, त्याच्यामुळं त्याची अंघोळ केली आणि 5 बादल्या अंगावर घ्याव्या लागतात. त्याच्यामुळे निरोगी राहतं आणि याचं सायन्स सुद्धा आहे याच्यामागे. तर तुम्ही Googleला टाकलं तर याची सगळी नोटिफिकेशन आणि सगळं तुम्हाला जे काही माहिती हवी असेल तर मिळून जाईल. त्याच्या भोवती जी पूजा केलेली आहे विहिरीच्या भोवती, ती विहिरीची पूजा म्हणून केलेली आहे. आणि दुसरी मान्यता अशी आहे इथे, की भोपळा आणि ते जे बाजूनं मापलं दिसले होते, तर ते मापलं दुधाचे भरून टाकावे लागतात आणि इथे असा विकत भोपळा मिळतो. तो भोपळा घेऊन मुलांच्या अंगावरून उतरावा लागतो. तर हा भोपळा मुलांच्या अंगावरून उतरवला की मुलगा निरोगी राहते आणि त्याचे सगळे दुःख, दारिद्र्य नष्ट होते, अशी मान्यता आहे इथे. तर भोपळा उतरवल्यानंतर आम्ही गेलो. महानुभाव पंथाचे मंदिर आहे, कारण की महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्रच आहे हे अष्टमासिद्धी. तर त्याच्यामुळं आम्ही तिथे गेलो आणि तिचे दंडवत घातले, कारण महानुभाव पंथात नमस्कार असाच करतो हे बऱ्याच जणांना माहीत आहे. तर तिथे छान दंडवत घालून आम्ही सगळं देवदर्शन घेतलं आणि फोटोशूट केला. तर बघू शकता मंदिराचा परिसर, मंदिर खूप कोरीव आणि भव्य दिव्य इथे असं तुम्ही अष्टमासिद्धी. कधी गेले आहात का? तर गेले असाल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या आजीला घेऊन असं मी यात्रेत फिरले. तिथे काही असं जास्त यात्रा नसते. मुलांसाठी लोकं येतात तर मुलांचंच जास्त असतो आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे आल्यानंतर पूर स्टॉपवर आम्ही थोडासा चहा घेतला सगळ्यांनी. यांना एकादशीच होती, तर माझी आजी बाहेरचं काहीच खात नाही. तिला तर जमतच नाही. आम्ही सगळ्यांनी छान चहा घेतला आणि तिथून निघालो आणि तिथून निघाल्यानंतर वायगाव म्हणून एक ठिकाण आहे. तिथे गणपती प्रसिद्ध आहे. बघू शकता सिद्धिविनायक म्हणून हेच आहे, कमानच आहे तिथे. तर तिथे गेलो आम्ही वायगावला. ते सुद्धा अचलपूर परतवाडा रोडवरच आहे. तर तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर वायगावचं गणपतीचं मंदिर छान आहे आणि समोरच असे दगडाचे घरं होते. बघू शकता मंदिर. मंदिराच्या आतमध्ये फोटो काढता येत नाही, म्हणून मी आतमधलं काही दाखवू शकत नाही. दुरून असं दाखवते तुम्हाला. तर तुम्ही तिथे नक्की जा आणि गणपतीचं दर्शन घ्या. तिथे गणपतीचे 10 छान दिवस सुद्धा इथे खूप जास्त गर्दी असते आणि मोठी भव्य अशी यात्रा सुद्धा असते. तर वायगावचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या या देवस्थानला तुम्ही नक्की जा आणि नक्की भेट द्या. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आणि अशा प्रकारे सगळ्या देवस्थानचे दर्शन घेऊन आम्ही संध्याकाळी घरी परत आलो. घरी आल्यानंतर छान आराम केला. सगळेजण थकले होते, तर सगळ्यांनी घरी आल्याबरोबर आपापली पोझिशन घेऊन घेतली.